नेवासा फाटा परिसरात बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेने प्रवासात महिलांना लुबाडणारी लेडी गँग पकडली। या सराईत टोळीने एकाच वेळी 2.5 लाखांचा हात मारला होता। तपासात इतर अनेक गंभीर गुन्हे उघड झालेत। पकडलेल्या 3 महिलांपैकी एक शेवगाव तालुक्यातील घोटणीची, एक बीड जिल्ह्यातील शिरूर कासारची व एक बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील आहे। ही बातमी व्हायरल झाल्यावर थेट बीड जिल्ह्यातील कुख्यात गुंड खोक्याभाई उर्फ सतीश भोसलेच्या नावाची चर्चा सुरू झाली। त्याचं कारणही तसंच होतं। नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जी टोळी पकडली त्यात खोक्या भोसलेची बायको व भावजई असल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या। त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली, कारण खोक्याभाई गेल्या वर्षभरात अनेकदा चर्चेत आला होता। आता या लेडी गँगमुळे पुन्हा एकदा त्याची चर्चा सुरू झाली। पकडलेल्या टोळीत खरं खोक्याची बायको व भावजई होती का, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। प्रवासात महिलांचे दागिने व पर्स चोरी हे प्रकार नगर जिल्ह्याला नवे नाहीत। श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, बाभळेश्वर, श्रीगोंदा, नेवासा ही काही बस स्थानके त्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत। अगदी नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव या बस स्थानकातही हे प्रकार नित्याने होतात। पोलिसांनीही कित्येक महिलांना, चोरांना अटकही केली आहे, परंतु तरीही हे प्रकार कमी होताना दिसत नाहीत। असाच एक प्रकार नेवासा फाटा ते नेवासा या प्रवासादरम्यान गेल्या आठवड्यात झाला। नाशिक जेल रोड येथे एक महिला आपल्या बहिणीसोबत नेवासा फाटा ते नेवासा रिक्षातून येत होती। त्यावेळी तिच्या रिक्षात बसलेल्या काही महिलांनी त्यांच्याकडील बॅग व पर्स मधील सुमारे 2,40,000चे दागिने लंबवले। ही चोरी त्यांच्या बऱ्याच उशिरा लक्षात आली। त्यानंतर त्यांनी नेवासा पोलीस ठाणे गाठत याबाबत फिर्याद दिली। सध्या लग्न सराई व त्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीची गर्दी लक्षात घेता पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी या चोरीचा तपास थेट स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला। सुमारे 2.5 लाखांचे दागिने चोरीला गेल्याने घटना गंभीर होती। त्यानंतर एलसीबीने स्वतंत्र पथक तयार करून नेवासा फाटा व नेवासा शहरातील सर्व महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले। स्वतंत्र सीसीटीव्ही कक्षही त्यासाठी स्थापन केला। एलसीबीने आपले गुप्त खबरे पेरले, साध्या वेशात माहिती मिळवली। त्यानंतर शेवगाव तालुक्यातील घोटणी येथील भाग्यश्री भोसले या सराईत महिला गुन्हेगाराचे नाव समोर आले। भाग्यश्री भोसले हिला अनेकदा नेवासा फाटा ते नेवासा प्रवासात पाहिले गेले होते, परंतु सीसीटीव्हीत प्रत्येक वेळी ती एकटी नव्हती। तिच्यासोबत आणखी काही महिला असल्याचेही पोलिसांना समजले होते। त्यानंतर एलसीबी सतर्क झाली। पुन्हा गुप्त खबरांना ऍक्टिव्ह करण्यात आले। भाग्यश्री भोसले ही आपल्या टोळीसोबत नेवासा फाटा येथे येणार असल्याची पक्की खबर पोलिसांना लागली। त्यानुसार 2 दिवसांपासून नेवासा फाटा परिसरात सापळा लावण्यात आला। भाग्यश्री भोसले नेवासा फाटा येथे उतरताच तिच्यावर साध्या वेशातील महिला पोलिसांनी झडप घातली। तिच्यासोबतच्या अन्य 2 महिलांनाही पकडण्यात आले। त्यांना नेवासा पोलीस ठाण्यात येऊन सविस्तर चौकशी केली असता 2.5 लाखांच्या चोरीचा हात या तिघींनीच मारल्याचे कबूल केले। पोलिसांनी या तिघींचेही नाव विचारले असता भाग्यश्री सुनील भोसले उर्फ भाग्यश्री जगदीश काळे, वय 23, राहणार घोटण, तालुका शेवगाव, नगीना सतीश भोसले, वय 22, राहणार शिरूर कासार, जिल्हा बीड, हल्ली, राहणार पाथर्डी रोड, शेवगाव, सुरेखा राऊत चव्हाण, वय 19, राहणार टाकरवन, तालुका माजलगाव, जिल्हा बीड असे या तिघींचे नाव होते। त्यांच्याकडून 90 ग्राम वजनाचे 7 सोन्याचे लगड असे एकूण 13,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। पोलीस तपासात अजून काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे। आरोपीच्या नावानंतर कन्फ्युजन वाटले। पकडलेली एक महिला आरोपी ही शिरूर कासारची आहे। तिच्या नवऱ्याचे नावही सतीश भोसले आहे। पत्ताही सतीश भोसले उर्फ खोक्याच्या गावचाच आहे। त्यामुळे खोक्याची पत्नी व भावजई नेवासा फाटा येथे पकडल्याच्या बातम्या काही प्रसार माध्यमांनी दिल्या, परंतु याबाबत अधिकृत माहिती अहिल्यानगर लाईव्ह 24 कडे नाही। अहिल्यानगर लाईव्ह 24 तसा दावाही करत नाही, कारण यापूर्वी आलेल्या बातम्यांमध्ये खोक्या भोसलेच्या बायकोचे नाव हे तेजू भोसले असल्याचे सांगितले गेले होते। परंतु नेवासा फाटा येथे पकडलेली महिला आरोपी ही नगीना सतीश भोसले नावाची आहे। त्यामुळे तेजू व नगीना या एकच नावाच्या महिला आहेत का, किंवा खोक्याच्या 2 बायका आहेत का, याची अधिकृत माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही। बीड जिल्ह्यातील मस्सा चौक प्रकरणानंतर वाल्मिक कराड चर्चेत आला होता। अगदी त्याच वेळी बीड जिल्ह्यात खोक्या भोसले हाही चर्चेत आला होता। खोक्या उर्फ सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याच्या बातम्या आल्या। मारहाण करतानाचे, धमकी देतानाचे त्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याच्यावर कारवाईचा फासा आवळला गेला। त्याला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली असून तो सध्या जेलमध्ये आहे। खोक्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील व्यक्तीला बेदम मारहाण असो व शिरूर तालुक्यातील बापलेकांना मारहाण असो, खोक्याची बीड जिल्ह्यात चांगलीच दहशत होती। 5 स्टार हॉटेलमध्ये त्याची उठबस, हेलिकॉप्टरमधून त्याची बादशाही एंट्री, पैशांच्या गड्ड्या मोजतानाचा व्हिडिओ, गळ्यात सोन्याच्या साखळ्या, हातातील बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या, यामुळे त्याच्याकडे इतका पैसा आला तरी कुठून असा सवाल अनेकांना पडला होता। तो हरणांची व वन्य प्राण्यांची तस्करी करत होता असेही समोर आले होते। हाच खोक्या आता नेवासा फाटा येथे पकडलेल्या लेडी गँगमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय। आता या लेडी गँगशी त्याचा काय संबंध आहे हे पोलीस सांगतीलच।
मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.